किसानों की कर्ज माफी कब होगी? सड़क के गड्ढे कब भरेंगे? प्रदूषित और अनियमित जल आपूर्ति के लिए कौन जिम्मेदार है? बढ़ते अपराध कौन रोकेगा? जनता के और अन्य सवालों को संबोधित करते हुए कांग्रेस कमेटी के कार्यकारी अध्यक्ष राजेश पावड़े के नेतृत्व में और सांसद वसंतराव चौहान की उपस्थिति में सोई हुई सरकार को जगाने के लिए सावित्रीबाई फुले और महात्मा फुले की प्रतिमा के समक्ष विरोध प्रदर्शन किया गया। सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आज काँग्रेस पक्षातर्फे आणि मी जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड काँग्रेस कमिटी आम्ही सर्वांनी आज ठरवलं की आज खोके आंदोलनाचा उद्देश हा एकच आहे की आम्ही सर्व नांदेड उत्तर मतदारसंघामध्ये हे पूर्ण खोके फिरवणार आहोत आणि या खोक्यामध्ये जेवढ्या जनतेच्या समस्या आहेत आणि हे जे निष्काळजीपणानं वागणारं सरकार जे आहे त्या सरकारचा निषेध करण्यासाठी हे सरकार लोकांना आमिष दाखवून जे खोटे आश्वासन देऊन लोक जनतेला फसवणूक करतंय त्या सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी आम्ही हे खोके आंदोलन करत आहोत। या खोके आंदोलनाचा उद्देश एकच आहे की जनतेचे प्रश्न सोडवावेत। नांदेड शहराची नांदेडच्या जवळपासचे जे आता उदाहरण घ्या रस्त्याचे खड्डे असोत पाणी पुरवठ्याच्या योजना असोत की सगळे कागदावरच आहेत, खड्डे बुजवले नाहीत, नांदेडचे कामं व्यवस्थितशीर झालेले नाहीत आणि या सर्व प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काल पुरा श्रीनगरला एका झाडाखाली एक लहान मुलगी वारली आणि एक जवळपास 10 वर्षाचा मुलगा वारला। या गोष्टीला जिम्मेदार कोण आहे? त्यामुळं आम्ही आज सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षातर्फे हे खोके आंदोलन नाना पटोले यांच्या आदेशानुसार आमचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनानुसार आम्ही आज हे खोके आंदोलन करत आहोत। त्या खोके आंदोलनाचं पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड तालुक्यामध्ये आम्ही पूर्ण ॲटो लावून खोके पाठवून त्या खोक्यामध्ये जनतेच्या तक्रारी पूर्ण जमा करून या मुख्यमंत्र्यापर्यंत नाना पटोले साहेबांच्या हस्ते व आमचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आम्ही हे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। हाच एक आमचा खोके आंदोलनाचा उद्देश आहे। या निमित्ताने सरकारला काय इशारा देणार आहात आपण? जर आम्ही ज्या मागण्या केलेल्या आहेत सरकारची कर्जमाफी झाली नाही, लवकरात लवकर कर्जमाफी झाली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही या सरकारला कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे जनताच खेचून का म्हणजे सरकार ठेवणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व उद्धव ठाकरे गटाचं सरकार येईल अशी अपेक्षा करतो आणि या सरकारला याच्या पुढे आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये खेड्यापाड्यामध्ये ग्रामीण भागातील लोक त्यांना पूर्ण शेतकरी वैतागलेले आहेत, शेतीमालाला भाव नसल्यामुळे या नेत्यांना आणि या सरकारला आम्ही यापुढे फिरू देणार नाही, खेड्यापाड्यात फिरू देणार नाही असा आम्हाला तुम्हाला शब्द देतो।